कोपरी संघर्ष समितीचा, कोपरी एकजुटीचा, स्थानिक पाहत असाल का इथे डम्पिंगचा प्रोजेक्ट चालू आहे। बायोमायनिंग कंपनीला हा टेंडर मिळाला होता। या कचऱ्याचं प्रक्रिया करून त्यातून खत बनवायचं आणि तो प्रक्रिया केलेला दुसरा जो माती आहे ती इथून नेऊन कुठेतरी त्यांना डम्पिंग करायची, असा यांना मिळालेला हा प्रोजेक्ट होता। या प्रोजेक्टवर आमची आता कोपरी संघर्ष समितीमार्फत आम्ही त्यांना निवेदन दिलं की या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना या गावातल्या सगळ्या प्रोजेक्टला लागूनच आमचा कोपरी गाव आहे, त्यामुळे स्थानिक लोकांना इथे काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिक लोकांना काहीतरी काम मिळालं पाहिजे। त्यासाठी आम्ही या भूमिपुत्रांच्या लढाईसाठी इथे आलो होतो। त्यांना आज निवेदन दिलं की ह्याच्यापुढे इकडे सगळं काम आम्ही करणार आणि या भूमिपुत्रांचा हा हक्क आहे, कारण का आम्ही इथे स्थानिक आहोत। जर आम्हाला हे काम नाही मिळालं तर आम्ही यांना आज आंदोलनाचा इशारा दिला। इशाऱ्यानंतर काय BMCने सांगितलं तुम्हाला? त्यांनी आता सांगितलं का त्यांच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू, BMCची चर्चा करू आणि लवकरात लवकर तुम्हाला निर्णय कळू, तोपर्यंत आम्ही इथे काम करणार नाही असं आश्वासन दिलं आहे। पण जर त्यांनी आश्वासन न पाळता परत काम चालू केलं तर नक्कीच आम्ही इथं आंदोलनाला बसू। पण आजपासून काम बंद करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, इथले जे अधिकारी आहेत त्यांनी ते काय आहे का तर त्यांनी सांगितलं का आता आम्ही जे काम आहे जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही का भूमिपुत्रांचा, तोपर्यंत आम्ही इकडे पुढे इकडनं गाड्या कुठल्या बाहेर काढून देणार नाही म्हणून। म्हणजे आजपासून काम इथे बंद राहणार आहे का, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। आता ते किती पूर्तता करतात ते आम्हाला माहिती नाही, पण आमचे याच्यावरती लक्ष असेल का ते बाबा खरंच काम बंद करतात का काम चालू करतात का भूमिपुत्रांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात। जर असं काम जसं तुम्ही सांगितलं इथे काम बंद करण्याचे आश्वासन दिलं, जर त्यांचं काम असं सुरू राहिलं तर आपली त्याची भूमिका पुढची आम्ही काय? आमचं संपूर्ण कोपरी गाव सगळा कोपरी गावातले सगळे नागरिक इथे आम्ही आंदोलनाला बसू। आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू। भूमिपुत्रांना न्याय, भूमिपुत्रांना न्याय।